देवेंद्र फडणवीसांच्या सत्ता काळामध्ये त्यांना शरद पवारांचं आव्हान त्यांच्या समोर होतं, उद्धव ठाकरेचं होतं, ना काँग्रेसच्या कोणा नेत्याचं होतं। या देवेंद्र फडणवीसांना सर्वात मोठं कडवं आव्हान जर त्यांच्या सत्ता काळामध्ये उभं केलं ते मनोज जरांगे पाटलांनी, आणि ते आव्हान पेलणं साधं सोपं अजिबात नव्हतं। काँग्रेसनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, ते टिकलं नव्हतं। या देवेंद्र फडणवीसांनीही दिलं होतं, तेही त्यांनीच पाळलेल्या सदावर्तेसारख्या लोकांनी घालवलंच होतं। मग आता मराठा समाजाला याची जाणीव झाली होती की आता आरक्षण घ्यायचं असेल आणि टिकवायचं असेल तर ते 50% आतच घ्यावं लागेल आणि ते ओबीसीतूनच घ्यावं लागेल, याची जाणीव मराठा समाजाला झालेली होती। आणि त्याच वेळी मराठा समाजाला एक प्रामाणिक नेतृत्व मिळालं, त्यामुळं मराठा समाज पूर्णपणे त्या नेतृत्वाच्या मागे एकवटला। मग सगळ्या सोयऱ्यांना घेऊन, म्हणजे सगळे सोयरे हे बरोबर घेऊन आपल्याला ओबीसी आरक्षणाचा घाट पार करायचा आहे, हे अशक्य आव्हान वाटत असलं तरी ते आपण करूच, हा आत्मविश्वास मराठा समाजामध्ये मनोज जरांगे पाटलांनी जागवला। आणि या वाटेमध्ये म्हणजे सगळे सोयरे या वाटेमध्ये घटनात्मक दलदली आहेत, काही तांत्रिक काटे आहेत, याची जाणीव देवेंद्र फडणवीसांनाही होती। आणि मग या सरकारने नेमकं आता मार्ग कसा काढायचा, सगळे सोयरे ही गोष्ट बसतच नाही म्हणावं तर अडचण, नाही म्हणावं तरी अडचण। मग सरसकट मराठ्यांचं ओबीसीकरण तेही शक्य नव्हतं। म्हणजे आता सरसकट मराठा समाजाला ओबीसी म्हणजे कुणबीचं प्रमाणपत्र देणं हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांना अथवा कुणालाही ते शक्य नव्हतं। मग सगळे सोयरे बसत नाही, सरसकटही बसत नाही। मग हैदराबाद गॅझेट आणलं, हैदराबाद गॅझेटही बसत नाही। म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये सुद्धा जर नोंदी सापडल्या तर त्या नोंदीच्या आधारे मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र देता येईल, पण मग त्यासाठी नोंदी आवश्यक होत्या। पण मग एसओपी या गॅझेटियरची आणली, आता त्यानुसार आतापर्यंत त्या गॅझेटियरचा फार म्हणावा असा फायदा झाला नाही, पण आता एसओपी आणल्यानंतर त्याचा काही फायदा होईल का हे येणारा काळ सांगेल। पण तोपर्यंत मात्र हा प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला होता। इकडे देवेंद्र फडणवीस स्वतःचा डीएनए ओबीसी सांगतात आणि ओबीसीच्या आरक्षणाला मी धक्का लागू देणार नाही म्हणतात, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतूनच आरक्षण घेईन म्हणतात आणि ते आमच्या हक्काचं आहे म्हणतात। म्हणजे देवेंद्र फडणवीसांची मान ज्या अडकित्यामध्ये अडकलेली होती ती निघणं एवढं सोपं नव्हतं, आणि मनोज जरांगे पाटलांना माघार घेणं हे सुद्धा शक्य नव्हतं। म्हणजे सरकारला आणि आंदोलक असलेल्या मनोज जरांगे पाटलांना दोघांनाही मधली वाट हवी होती, तो मधला मार्ग हवा होता। आणि ती मधली वाट म्हणजे अगदी सन्मानपूर्वक झालं पाहिजे। कसं, एकतर मराठा समाजाला आपण काहीतरी मिळवलंय असं जाणवलं पाहिजे, आणि सरकारलाही हे सांगता आलं पाहिजे की आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ दिला नाही। म्हणजे ही कुंडी सहज सोपी नव्हती सुटणं। आणि मग या मधल्या वाटेच्या म्हणजे जे स्वरूप आहे, मधली वाट जी सापडली सरकारला आणि मनोज जरांगे पाटलांना, ती म्हणजे कुणबी नोंदीची। आणि मग कुणबी नोंदी शोधण्याचा जो म्हणजे शोधल्या गेल्यानंतर जो आकडा आला पुढे, तो 58 लाख आकडा आला, आणि तो थोडा थिडका नव्हता। पूर्वीचा समाज बराचसा मराठा समाज ओबीसी मध्ये होता, आणि त्यात नव्यानं जर 58 लाख नोंदी येत असतील तर बहुतांश समाज हा ओबीसी मध्ये गेलेला होता। म्हणजे मराठा समाजाची
कुठेतरी मागणी मान्य झाली आहे, म्हणजे मनोज जरांगे पाटील जिंकले आहेत हे सांगणं मनोज जरांगे पाटलाला सोपं झालं. म्हणजे मनोज जरांगे पाटलावर मराठा समाजाच्या लोकांकडनं टीका होणं शक्य नव्हतं आता, कारण काहीतरी पदरात पडलेलं होतं. आणि इकडे सरकारला सुद्धा त्यांच्या जुन्याच नोंदी जर सापडलेल्या असतील तर ओबीसीला धक्का लागला असं कसं म्हणता येईल. उलट त्यांच्या नोंदी असतील तर आपल्याला त्यांचा हक्क आपल्याला त्यांना द्यावाच लागेल. म्हणजे सरकारने स्वतःचे मान सोडून घेतली आणि मनोज जरांगे पाटलांनी स्वतःची प्रतिष्ठा राखली. म्हणजे ही मधली वाट, म्हणजे या मराठा कुणबींच्या नोंदी जर सापडल्या नसत्या तर हे आंदोलन आणखी वेगळ्या कोणत्या वर्गावर म्हणजे वळणावर गेलं असतं ते आता आपल्याला सांगता येत नक्कीच नाही आहे. पण मग हा जो ओबीसीचा DNA होता तो या देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी चळवळ जर अगोदरच पूर्वीच जर गिळंकृत केली नसती तर हा संघर्ष टोकाला गेला असता. म्हणजे हे लिंबू टिंबू ते लक्ष्मण हाके अथवा ते नवनाथ वाघमारे हे रस्त्यावरची म्हणजे मोठ्यानं ओरडत आहेत, पण ते सरकारच्या कानापर्यंत पोहोचतं ना, ते मीडियापर्यंत पोहोचतं ना, त्या ओबीसींच्या समाजापर्यंत पोहोचतं. म्हणजे ते ओबीसी समाजाला सुद्धा अपील करत नाही. आणि जेवढे म्हणजे ओबीसीचा DNA माझा आहे सांगणारे देवेंद्र फडणवीस त्यांनी सुरुवातीला ही चळवळ म्हणजे ओबीसीची ताकद म्हणजेच भाजपची ताकद झालेली आहे. आता ओबीसीचं स्वतंत्र अस्तित्व भाजप सोडून नाही आहे. मग त्यामुळं झालं काय की हे बघा, ज्या वेळेस छगन भुजबळ यांना सत्तेमध्ये मंत्रिपद मिळालं नाही त्यावेळेस ओबीसीवरचा अन्याय सांगितला. म्हणजे या अजित पवारांनी त्यांना मंत्रिपद दिलं नव्हतं त्यावेळी त्यांच्यावर अन्याय झाला. मग तो दूर कुणी केला? तो केला देवेंद्र फडणवीसांनी. आता धनंजय मुंडे यांना मंत्रिपद हवं होतं. ते एका कार्यक्रमामध्ये म्हणतात देवेंद्र फडणवीस ही आमची कामधेनू आहे आणि आमच्या मनात काय आहे ते त्यांना माहिती आहे, ते आम्हाला देणार आहेत. म्हणजे त्यांना मंत्रिपद हवं आहे. बरं, पंकजाताईंच्या वाट्याला 5 वर्षाचा वनवास कुणामुळे आला होता हेही सांगायला म्हणजे काय कोण कारणीभूत होतं हे सगळ्यांना ठाऊकच आहे ना, काय त्याचं वेगळं सांगणं गरजेचं आहे. म्हणजे जेवढे ओबीसी नेते गोपीचंद पडळकर असतील, राम शिंदे असतील किंवा ते जेवढे चंद्रशेखर बावनकुळे असतील, तुमचे गणेश नाईक असतील, ही सगळी मंडळी कुठेतरी देवेंद्र फडणवीसांची लाचार आहे. ती ओबीसी समाजावर अन्याय होतोय असं म्हणूच शकत नाही. म्हणजे जी गत मराठा चळवळीची मराठा प्रस्थापित नेत्यांनी करून ठेवली होती, म्हणजे मनोज जरांगे पाटील म्हणजे एक फाटक्या कुटुंबातला म्हणजे ज्याला चौथी नापास म्हणून त्याचा उपहास केला जातो असा व्यक्ती मराठा समाजाला जवळचा का वाटला? कारण मराठा चळवळीची वाट अशीच आमदार मंत्री म्हणजे पदासाठी प्रतिष्ठेसाठी पैशासाठी या मराठा समाजातल्या प्रस्थापित नेत्यांनी वाट लावून टाकली होती मराठा चळवळीची. अगदी तीच लाचारी आता ओबीसी चळवळीच्या वाट्याला आली आहे. कारण ओबीसीतले सगळे नेते देवेंद्र फडणवीसांच्या पुढे पद प्रतिष्ठा पैसा याच्यासाठी मानासाठी हापापलेली पुढं त्याच्यासमोर नतमस्तक आहेत. आणि एवढी शरणागती झाल्यामुळं ओबीसींचे हाल हे होणारच आहेत. DNA जरी देवेंद्र फडणवीसांचा असला तरी. म्हणजे आता या हैदराबाद गॅजेटियरची जी काही SOP आली आहे त्यामध्ये जर पुन्हा आणखी नव्यानं म्हणजे त्या शिंदे समितीला मुदतवाढ मिळाली आहे, ज्या काही गोष्टीची आश्वासनं दिली होती ती सगळी आश्वासनं आता सरकार एक एक करून पूर्ण करतंय. आणि त्यातल्या त्यात ओबीसीच्या सगळ्या योजना म्हणजे विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक ज्या सुविधा होत्या ओबीसीच्या योजना जशाच तशा मराठा समाजाला लागू केल्या. म्हणजे आता मराठा समाजाचं ओबीसीकरण पूर्णपणे झालं असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे थोडा राहिलेला समाज आता त्याला खरं तर आरक्षणाची त्या ओबीसीच्या आरक्षणाची गरज लागेल असं सुद्धा वाटत नाही. म्हणजे एवढा समाज पूर्णपणे या समाजाचं ओबीसीकरण झालं. आणि मग आता इथे देवेंद्र फडणवीस यांचीही मान सुटली
आणि जरांगे पाटलांची प्रतिष्ठा राहिली. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.